श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतीभ्यो नमः, श्री गुरुभ्यो नमः, इष्टदेवताय नमः, कुलदेवताय नमः, स्थानदेवताय नमः, वास्तुदेवताय नमः, ग्रामदेवताय नमः, सर्वदेवदेवताभ्यो नमः, मातृपितृदेवताभ्यो नमः। ओम नमो नारायणाय, ओम नमः शिवाय, हर हर महादेव, ओम अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा, भरभराटीचा, मनोकामना इच्छा पूर्ण करणारा, आरोग्यदायी, प्रसन्न आणि अभ्यास पूर्ण जाऊ दे। कोल्हापूरची आई अंबा माता, करवीर निवासिनी आई महालक्ष्मी, ओम नमो नारायणी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू दे। आज गुरुवार 2 मे 2024 दिनविशेष, शुभाशुभ मुहूर्त आणि राशी भविष्य सांगणार आहे। आज आहे चैत्र कृष्ण नवमी आणि आज धनिष्ठा नक्षत्र आहे। आजचा दिवस हा शुभ दिवस आहे आणि आज पंचक दुपारी 2:32 नंतर आहे। चला बघूया आजचा शुभाशुभ मुहूर्त काय आहे। सकाळी 6:08 ते 7:47 सिद्धी वेळ, दुपारी 12:35 ते 2:18 लाभदायी वेग आणि अमृत वेळ दुपारी 2:14 ते 3:48। सिद्धी वेळ सायंकाळी 5:24 ते 7:01 पर्यंत, पण राहू काळ दुपारी 1:30 ते 3 पर्यंत। पण या राहू काळामध्ये महत्त्वाची कामे करायची नाही आहे। पहिली मेष रास आहे। आज आपणास मान सन्मान मिळणार, नोकरीत कर्तृत्वाला वाव मिळणार। आपले कर्तृत्व सिद्ध झाल्याने जनमानसात प्रतिष्ठा, वर्चस्व प्रस्थापित तुम्ही कराल। व्यापारात भरभराटी होण्याची शक्यता आहे। नवनवीन योजना कार्यान्वित करू शकाल। जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल। अचानक धनलाभ होतील। पुस्तक लिखाणास उत्तम दिवस आहे। संशोधनात्मक कार्यात मान सन्मान मिळेल। परंतु योग सद्गुरू हिलिंग दरबारामध्ये संध्याकाळी 6 वाजता सुदर्शन उपासना असते। त्या उपासनेला हजर राहणे क्रमपात प्राप्त राहील। दुसरी वृषभ रास। आज अनुकूल दिवस आहे। रोजगारात नवीन कामाची आखणी कराल। आत्मविश्वास वाढीला लागलेले अवघड समस्याही सहज सोडवाल। आजचे निर्णय महत्त्वपूर्ण ठरतील। भविष्याच्या दृष्टीने लाभदायक ठरतील। सामाजिक कार्यात सक्रिय भूमिका घ्याल। शासकीय किंवा पोलीस यंत्रणेमधील व्यक्तीला आजचा दिवस चांगला आहे। व्यापार व्यवसायात तेजी राहणार। एकत्रितपणे सहलीचे तुम्ही नियोजन आज करू शकता। मुलाच्या हट्टापायी चढीच्या उत्सवासाठी तुम्हाला खर्च करावा लागेल। ह्या सगळ्या चांगल्या दिवसाच्या घटना आज तुम्ही जर आज संध्याकाळी योग सद्गुरू हिलिंग दरबार कोल्हापूर या ठिकाणी 6 वाजता उपस्थित राहिला तर अतिशय उत्तम। तिसरी मिथुन रास। आर्थिक दृष्टिकोनातून उत्तम दिवस राहणार। उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यात यश येणार। समाजात आपली प्रतिष्ठा वाढलेली आनंदी राहाल। नोकरीत बौद्धिक चातुर्याच्या कामात सफलता मिळवाल। व्यवसाय तेजीत राहणार। अधिक प्रयत्न केल्यास जास्तीत जास्त यश मिळेल। व्यापार विषयक स्पर्धेत यशस्वी होण्याची योग आहे। चौथी कर्क रास। कौटुंबिक वातावरण समाधानाचे असणार आहे। आनंददायी दिवस राहणार आहे। देवधर्म व अध्यात्म या विषयावर आज तुमची आस्था असेल आणि त्या आस्थेच्या माध्यमातून योग सद्गुरू हिलिंग दरबार कोल्हापूर यांनी संध्याकाळी 6 वाजता उपासनेला या आणि दिवस आनंदात घालवण्यासाठी इथून पुढचे आठवडा एक पूर्ण आनंदात घालवण्यासाठी प्रार्थना करा। पाचवी सिंह रास। आज यशदायक दिनमान असेल। नवीन वस्तू खरेदीचा योग आहे। नोकरीत कामाप्रती सजग राहाल। आनंदाची, समाधानाची बातमी ऐकायला मिळणार। अभ्यासात प्रगती विद्यार्थ्यांच्या होऊ शकते। आज जोडीदाराकडून आणि कुटुंबातील वरिष्ठांकडून सहकार्य प्राप्त होऊ शकते। सहावी कन्या रास। आजचा दिवस तुमचाच आहे। महत्त्वाचा कामात तुम्हाला यश मिळणार। आपल्या क्षेत्रात योग्य गुरुवर्य मंडळी भेटतील आणि कुटुंबात स्नेह निर्माण होईल। महिला वर्गाकडून विशेष सहकार्य लाभणार। तुमचा छंद जोपासाल। नवनवीन कल्पना सुचतील आणि दिनमान आजचं उत्तम असलेले अपेक्षेप्रमाणे लाभ होतील।
सातवी तुळरास, आज भाग्योदयकारक दिवस आहे. नोकरीत कामात यश मिळणार, मनोबल वाढणार, कुटुंबातील व्यक्तीकडून विशेष सहकार्य मिळणार. दूरवरच्या प्रवासातून लाभ होणार, शासकीय कामात यश मिळणार. परमेश्वरात श्रद्धा ठेवून म्हणजे योग शोधून गेली दरबारात जाऊन सुदर्शन उपासना आज संध्याकाळी गुरुवारी करा. आठवडा आनंदात जाणार. आठवी वृश्चिक रास, मित्रमैत्रिणीकडून आर्थिक बाबतीत मदत मिळेल. शुभ वार्ता ऐकायला मिळतील. जुन्या जागेचा प्रश्न निकालात निघेल. व्यवसायातील वातावरण चांगले राहील. अचानक लाभ होण्याचा योग आहे. आध्यात्मिक मार्ग अवलंबा. नवी धनु, आज रोजगारात सहकार्याकडून आपल्यास अनुकूल सहकार्य लाभणार आहे. नोकरीत रोजगारात प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करणार. वास्तविकतेला महत्त्व देणे गरजेचे असणार. 10वी मकर रास, आजच्या बाल सन्मान आज तुम्हाला वाढू शकते. आजच्या दिवसात आज आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग तुम्हाला चांगला मिळू शकते. हातून दान करा. नोकरीत बढतीचे योग आहेत. वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. व्यापारात मोठी गुंतवणूक विचारपूर्वक करा. 10वी मकर रास, आजच्या बाल सन्मान आज तुम्हाला वाढू शकते. आजच्या दिवसात आज आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग तुम्हाला चांगला मिळू शकते. हातून दान करा. नोकरीत बढतीचे योग आहेत. वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. व्यापारात मोठी गुंतवणूक विचारपूर्वक करा. 11वी कुंभ रास, कुटुंबातून सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांची विद्याभ्यासात प्रगती होईल. लाभदायक घटना घडतील. वारसा हक्काची प्रकरणं मार्गी लागतील. चांगल्या भावनेने काम करा. आपल्या अंगीभूत कलेसाठी चांगले वातावरण आहे. व्यापारात आर्थिक उन्नती होणार. 12वी मीन रास, आज कार्यक्षेत्रात वाढ व विस्तार होणार आहे. आपल्या पत्नीकडून आपणास अनुकूल असे सहकार्य लाभणार आहे. नोकरीत रोजगारात प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करणार. साहित्य कला क्षेत्रात मंडळीला आजचा दिवस फार चांगला आहे. प्रतिष्ठा प्राप्त करून देणार आहे. आज आनंदी व उत्साही दिवस तुमचा असणार आहे. धन्यवाद. शुभम भवतो.